आजचा लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस रसिकांनो, आजच्या वारीवर आधारित या भक्तिमय लेखात आपले मनपूर्वक स्वागत. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान बुक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. मुलांची शाळा भरते तशीच आता संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर विठ्ठल नामाची शाळा भरली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 7 जुलै रोजी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. या दिवसापासून महाराष्ट्रातील जनतेच्या श्रद्धा, भक्ती आणि आस्थेचा महासागर वाहू लागतो. वारकरी संप्रदायातील भाविक शेतातील सर्व कामे आटपून आवश्यक तयारी करून रेनकोट, कपडे आणि इतर साहित्य घेऊन दिंडीत सहभागी होतात. त्यांच्यासाठी ही केवळ यात्रा नसते, तर ती आयुष्याला दिशा देणारी विठ्ठल नामाची शाळा असते. महाराष्ट्राची ओळख जर कोणत्या परंपरेने जगभर पोचली असेल तर ती म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची महान वारी. ही केवळ धार्मिक यात्रा नाही, ती प्रेम, समता, सेवा, त्याग, शिस्त, माणुसकी आणि भक्तीचा अखंड वाहणारा महासागर आहे. दरवर्षी लाखो वारकरी शेकडो दिंड्यांमधून सहभागी होतात. ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत, टाळ मृदुंगाचा निनादात, भगव्या पताका फडकवत आणि विठ्ठल नामाचा गजर करत ते पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. या प्रवासात अनेक लहान मोठे व्यावसायिकही सहभागी होतात. शासनाकडून आरोग्यसेवा, पिण्याचे पाणी, शौचालय, सुरक्षा व्यवस्था आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मार्गातील गावामध्ये दुपारचे जेवण, मुक्कामाची व्यवस्था आणि अन्नदानाची सेवा गावकरी अत्यंत प्रेमाने करतात. या वारीत गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, लहान मोठे, जातीपाती, भाषा आणि संपत्ती यांचे सर्व भेद विरघळून जातात. उरते ती एकच ओळख, मी वारकरी, विठ्ठलाचा भक्त. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीसारखा अमूल्य ग्रंथ देऊन अध्यात्म सर्वसामान्यांपर्यंत पोचवले. त्यांनी समाजाला प्रेम, करुणा, सत्य आणि समतेचा संदेश दिला. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून माणुसकी, प्रामाणिकपणा, परोपकार आणि ईश्वर भक्तीचे महत्त्व जगाला शिकवले. त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळले आणि आजही तितकेच प्रेरणादायी आहे. पालखी सोहळा म्हणजे चालती बोलती संस्कृती आहे. प्रत्येक दिंडीत शिस्त, सेवा, सहकार्य आणि परस्पर प्रेमाचे दर्शन घडते. कोणी पाणी वाटते, कोणी सकाळचा चहा नाश्ता देतो, कोणी अन्नदान करतो, कोणी वैद्यकीय सेवा पुरवतो, तर कोणी थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना मालिश करून त्यांना दिलासा देतो. हीच खरी विठ्ठल सेवा आणि भारतीय संस्कृतीची महान परंपरा आहे. प्रत्येक गावात पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. गावातील नागरिक, महिला, युवक आणि लहान मुले मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. सतत हरिनामाचा गजर, अभंग, भजन आणि पावले चालती पंढरीची वाट या अभंगाच्या सुरात संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ मृदुंगाचा नाद, अभंगाची मधुर गाणी आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष वातावरणाला दिव्य तेज देतो. काही ठिकाणी अश्वाचे भव्य रिंगण भरते. हा सोहळा हजारो भाविकांसाठी अविस्मरणीय ठरतो. पालखी ओढण्यासाठी सजवलेली बैलजोडी, पालखीचे दर्शन घेण्यासाठी उभे असलेले भाविक आणि मोबाईलमध्ये या क्षणाची आठवण जपणारे भक्त, हे दृश्य प्रत्येकाच्या मनात भक्तीचा दिवा प्रज्वलित करते. पालखीचा प्रवास आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवते. संकटे किती मोठी असली तरी श्रद्धा, संयम, मेहनत आणि विश्वास यांच्या बळावर पुढे चालत राहावे. दुसऱ्यांना मदत करावी, अहंकार सोडावा, प्रेमाने वागावे आणि माणुसकी जपावी, हा पालखीचा खरा संदेश आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात पालखी आपल्याला शांतता, सकारात्मकता आणि आत्मिक समाधान देते. ही परंपरा केवळ महाराष्ट्राची नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरली आहे. चला, आपणही संतांच्या शिकवणीचा स्वीकार करूया. आपणही जीवन सत्य, प्रेम, सेवा, समता आणि भक्तीची जोपासना करूया. विठ्ठल नामाचा अखंड गजर करत समाजात माणुसकीची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवूया.
पालखी ही केवळ पायांची यात्रा नाही, ती मनाची शुद्धी, विचारांची समृद्धी, संस्कारांची परंपरा आणि विठ्ठल भक्तीची अखंड गंगा आहे. जिथे ज्ञानोबा तुकारामचा जयघोष घुमतो, तिथे प्रेम, समता आणि माणुसकीचा विजय निश्चित असतो. यासोबतच शासन आणि पालखी सोहळ्याचे विश्वस्तांनी मार्गावरील गावामध्ये दर्शनासाठी अधिक सुयोग्य व्यवस्था करावी, अशी नम्र अपेक्षा आहे. पालखीच्या पुढे 30 फूट आणि मागे 30 फूट आवश्यक मोकळी जागा ठेवावी, जेणेकरून गावकऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना चालू पालखीचे सहज दर्शन घेता येईल. त्यामुळे ढकलाढकली कमी होईल आणि सर्व भाविकांना सुरक्षित व समाधानकारक दर्शनाचा लाभ मिळेल. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा लेख आवडला असेल तर कृपया लाईक करा. आपल्या भावना कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. हा लेख आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच प्रेरणादायी सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक लेखासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला एक सबस्क्राईब आम्हाला नवे दर्जेदार, समाज प्रबोधन करणारे लेख लिहिण्याची प्रेरणा देतो. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.